हरिनामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वारकरी पंथाचे आद्य प्रवर्तक श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवनी समाधी आणि गर्भगृहातील अन्य देवतांच्या मूर्तींना सुगंधी चंदनाची उटी लावण्यात आली। यावेळी हजारो वारकरी भक्तिरसात तल्लीन झाले होते। भूतलावरील सजीव सृष्टीप्रमाणे देवालाही वैशाखाचा दाह सुसह्य व्हावा या भक्तिभावनेतून चैत्र वद्य एकादशीला श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आणि मंदिराच्या गर्भगृहातील विठ्ठल रुक्मिणी आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या मूर्तींना चंदनाच्या उटीचे पारंपरिक पद्धतीचे लेपन करण्यात येते। सुमारे 150 वर्षापूर्वी एका वारकरी महिलेने ही परंपरा सुरू केली, ती आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे। या निमित्त सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या अंतर्गत गेले 7 दिवस शेकडो महिलांनी ओवी अभंग गात दगडाच्या सहाणीवर चंदन घासून उटी तयारी केली। दुपारी ठीक 3 वाजता टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग गात संजीवन समाधी आणि इतर देवतांना उटी लावण्यास प्रारंभ करण्यात आला आणि यावेळी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, मविप्र सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर, महामंडलेश्वर हरिभक्त परायण रघुनाथ महाराज ओझरखेडकर तथा फरशीवाले बाबा, माजी विश्वस्त पुंडलिक थेटे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला। यानंतर देवांना नवीन पोशाख तयार करून साजशृंगार करण्यात आला। फळांचा नैवेद्य अर्पण करून नाथांची आरती करण्यात आली। नाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। जवळपास 50,000 पेक्षा अधिक भाविक नगरीत दाखल झाले आहेत। रात्री 11 वाजता समाधीची विधिवत पूजा करून देवतांना लावलेली उटी उतरवण्यात येईल आणि ती टिपांमध्ये कालवून भाविकांना प्रसादरूपी वाटण्यात येईल। भाविक ती उटी घेऊन कृतार्थ मनाने घरी परततील आणि या वारीसाठी शेकडो दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल झाल्या असून ठिकठिकाणाहून कीर्तनाचे सूर कानावर पडत आहेत। पोलीस उप अधीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे आणि सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।